500 वर्षापासून मी ह्याच करतोय. हा. आवड ना, आम्ही जेवणाची आवड बघतो. मग मुंबई पण आवाज बंद कर जा बाहेर जायचं. हा. म्हणजे काय बघा खाऊ. तर नमस्कार मंडळी, मी हर्ष लोकेमध्ये तुमचं लोकांचं बघून. तर आज मी मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्य नटलेल्या चिंदर या गावामध्ये, आणि मी आज सध्या आमच्या गावडेवाडीत. तर आज आमच्याकडे गावडे पुरुष मंदिराकडे ब्राह्मण भोजन. तर कोकणातील एक ब्राह्मण भोजन करूचा अनुभव मी तुमका दाखवते कशा प्रकारे असता तो. तर व्हिडिओ शेवट टाकत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांकडे पाठवा. आणि तुम्ही व्हिडिओ खाय ना बघता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पाठीबरोबर आमचं नवीन झालेलं हनुमान मंदिर, त्याची मी एक रील इंस्टाग्रामवर टाकलं, तुम्ही नक्की बघा. चला व्हिडिओ चालू कर. तर मंडळी आम्ही आता बरोबर पोचलो आमच्या हनुमान मंदिरकडे. मी मगाशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे माझ्याबरोबर मागे होता. ह्या नवीन मंदिरा कशा प्रकारे मंदिर आहे तुम्ही बघू शकता. मंदिर आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. चला हनुमंतर आहे तर दर्शन घेऊया आणि व्हिडिओ चालू करूया. आता मी बरोबर हनुमान मंदिरात आहे. थंय आपण जाऊया आता गावडे पुरुष मंदिरात. आणि थंय ब्राह्मण भोजन आहे. तर कशा प्रकारे ते तयारी चालू आहे मी तुमका दाखवतोय. काका इलेले असत, भटजी काका इलेले असत आणि ते तयारी चालू आहे. तर डायरेक्ट आता जाऊया गावडे पुरुष मंदिरात तोपर्यंत. तर म्हणजे तुम्ही बघू शकता बरोबर आमच्या मंदिराच्या बाजूला एक छान असा दुकान आहे. तर कधी गावडेवाडीत इलास तर ह्या दुकानात नक्की भेट द्यावा. बघू शकता दुकान किराणा मालाचं दुकान आहे आणि दुकानाची सर्व मालक होय उपस्थित. तर तुमका जर काय भुसारीचं साहित्य हवं असाल तर ह्या दुकानात नक्की भेट द्यावा. तर आता मी आणि राजू चाललो आमच्या गावडे पुरुष मंदिरात. चला. तर मंडळी आम्ही आता रस्त्याक गावडे पुरुष मंदिराकडे जातो. बघा कोकणातलं एक सुंदर असं अनुभव. मध्येच रस्तो हिरवळ, गारगार हिरवारी, सायकल चालूचा अनुभव बघा स्पेशल. तुम्ही बघू शकता की हे मुंबईवरनं सायकल चालू केली. मग झूम करून दाखवतं आता थांबतात. तर बघा ही आमची वाडी. चारच्या हे सायकल थांबली कशी आहे आमका सोडलास ना सायकल वाटतं चढावा कळली नाही. तर आता हे बघा गाडी लागलेली दिसतो. माझ्यासोबत राजू आहे बघ. तर आम्ही आता पोचलो आमच्या गावडे पुरुष मंदिराकडे. थोडीफार माहिती आमचे राजू पण देतील, मोठे सहकार्य देते. बघा तयारी खय चालू आहे ती समजत नाही. तर आता आम्ही पोचलो बरोबर मंदिर व्ह्यू बघू शकता. मंदिर कशा प्रकारे आहे ना. पण एक आमची वाडी तयार होता. बघा आमचं पुष्पा, छोटं पुष्पा इलो. काय रे काय लिहिलेलं टी शर्टवर काय लिहिलेला? माझी बेटी. चला राजू येत मागणार. तत्पूर्वी आपण मंदिरात दर्शन घेऊया. आमचे गावडेवाडीचे उत्कृष्ट असे पकवाज वादक रोहन गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मुंबईची योगा टीचर गौरव इथे उपस्थित आहेत. बघा सायकल शेवटी आली. आता आपण मंदिरात दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता होय वांग्याची आणि बटाट्याची आणि मिरचीची कापाकापी चालू आहे. निलेश तू काय सांगशील किती वेळ झाला तुला हे करायला? 500 वर्षापासून मी ह्याच करतोय. हां नक्की तेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा जेवण होतं तेव्हा मी मिरची कापी माहिती आहे. आणि गोपाळ काका गुळ कापी होतो तेव्हा. होय रे. हा मिठाचो सत्याग्रह त्याचो हात होतो माहिती आहे. पण गोपाळाचो मीठ आता आमका गावता बारीक बाबू नक्की खालस तर तू कायच काम करू नको. तुझ्या वाटीचा मी करणार. ही असल्या नक्की खायची. जेवणार का तिला? जेवणार
बटाटे बारीक कापून ही जुनी स्टाईल नावा नाक मारू कोकणी स्टाईल हो बघा जर हे आमचे युवा गोविंद गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत उमेदवार हां तर बघा कसे वर्ष उमेदवार हां खूप वर्षापासूनचे उमेदवार आहे बघा होय तयारी आता जेवण करतो व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमका मी गाव पण दाखवते भावकी दाखवते कशा प्रकारे असतं ती एका वाडीतली गावात ते मंदिर मंदिराच्या बाजूला मला फोटो काढणे नाही व्हिडिओ काढतो पोच हा ग्रुपला लिंक टाकतोय मी हा तर म्हणजे आमच्यासोबत ह्या गावडेवाडीचे भुवा आशिष कोरगावकर हे उपस्थित आहेत त्यांच्यात जरी आपण 2-3 प्रश्न विचारूया मुलाखत घेऊया त्यांचे साथी ते पकवाजवादक रोहन गावकर पण उपस्थित आहेत आणि हे होणारे भावी तर आम्ही आता 2-3 प्रश्न विचार तर इथे शिरेची तयारी चालू आहे मस्त हे बघा राजू आणि त्याचा जिगरी याद करतायत भाई कधी होईल हे आपलं निवडून भाई लाजला भाई मालवणातले पण बघतो माझे बऱ्यापैकी मित्र तुका बघून आणि व्ह्यूज वाढतील माझे काहीतरी 2 शब्द सांग हा आता 5-10 मिनिटात आमचं या होतं आम्ही आतमध्ये जाऊया ए संध्याकाळी देतोय मला सांगले हा हा काय विचारू तोच विचारू हा दादा तर मला सांग कोकणातील ब्राह्मण भोजन बद्दल तू काय सांगशील ब्राह्मण भोजन पण आवाज बंद कर दे बाहेर देतो हा म्हणजे काय खाऊ पूर्वांपार चालत आलेली एक परंपरा साधारण जो मगाचं कांडच करतो माझ्या ब्राह्मण भोजन म्हणजे ब्राह्मणाला बोलावून त्याच्या हस्ते जेवण बनवलं जातं नंतर त्या स्थळामध्ये एकादशी करून देवाला वाडी दाखवून नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला आवाज वाढव ब्राह्मण जेवतो जेवून तृप्त होतो नंतर मग त्याने बनवलेलं जेवण आपण सर्वांनी जेवायचं म्हणजे थोडक्यात काय तर ती जी जागा असेल ती जागा त्या ब्राह्मणाच्या हस्ते एकादशी भोजन वगैरे करून शुद्ध केली जाते त्या प्रकारची ही एक परंपरा आहे हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक देवळामध्ये ब्राह्मण भोजन वाढलं जातं वर्षातून एकदा त्या निमित्ताने काय होतं वाडीतील गावातील किंवा घरातील लोक त्या निमित्ताने का होईना एकत्र येतात मुलाखत चालू आहे ना एकत्र येतात आणि एकत्र येऊन काम करतात त्यामुळे काय होतं एकी टिकून राहते काय भांडणं वगैरे असतील आपापसात तर ते त्या निमित्ताने ही होतात काय भांडणे नाहीशी होतात असंच ही एक परंपरा बाकी तसं त्याच्यात काय नाही सांगण्यात दादा तुझे खूप खूप आभार तू बऱ्यापैकी आम्हाला माहिती सांगितलीस आमच्या प्रेक्षकांना तुझं वांगीचं काम पूर्ण झालं की आपण परत एकदा तुझी मुलाखत घेऊ तोपर्यंत हा अजून मिरचीच कापतोय बघा म्हणून ऐकू क्षण किती रे देश स्वतंत्र व्हायच्या आधीपासून आम्ही मिरचीच कापायची हा म्हणून तो अजून इथपर्यंत अजून मिरचीच कापतोय मग आता ही बघा ही सोलकडीसाठी वेगळी हा ही भाजीसाठी वेगळी आणि खया ही सोलकडीसाठी वेगळी आणि गेली ती वेगळी ओके. अशा 3 प्रकारात वेगवेगळे कापलेली गेली धन्यवाद मंडळी तर आम्ही आता जातो दूध आणू पूजेच्या शिऱ्यासाठी आणि परत रोहना आणि मागणं आमचे 2 सायकल स्वार येतो लय मागे तर बघा तुमचा व्ह्यू दाखवते मस्तपैकी बघितलाय हा 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 एवढा भारी वाटतं ना काय सांगू तुमका
म्हणून कोकणात जन्म घेऊ करू ना रे. बाहेर काय घेण्यापेक्षा ना कोकणात घ्यावा. दाखवतो बघा चारी बाजू हिरवगार झाडी आणि त्याच्यामध्ये असलेलं हा मंदिर आणि त्याच्यामध्ये असलेली आमची ही वाडी तुम्ही बघू शकता. आम्ही आता जातो दूध घेऊ. हो हो ए दूध दे. हे किती सांगलाय? 2 लिटर 2 लिटर. आणि याचे उप्या दादाचे ह्या झाले तांदूळ चांगले. हा कधी देतलो? 2 दूध दे. दूध पी. आम्ही मंडळी दूध पिशवी न्यायला आलो आहे. हे बघा हे ते सायकल स्वार सायकल. हे तुझी लेडीज सायकल कशी पण बहिणीची घेऊन येलं. काय आला तुझा? काय आला? तुझी शाळेतर्फे गावली तूच घेतलं. ही आमची काकी आता पाण्यासाठी आहे. काय करू पिची? हा सॉरी दादा आमची काकी आता. हे बघा 2 बहिणी. थंड मी थंड होणार ते नाही तुला चालणार. गाडी बंद पडली. माझे जाणू होते ना. तर बघा बस स्टॉप पण आमच्या वाडी. तुम्ही इथे थांबू शकता टेस्टीने आला तर. हा शाळा चालू आहे ना रे. हां शाळा चालू. पुढे गेलास ना सरळ की आमची नदी आहे. मी तुमका नंतर दाखवतं. गावडेवाडीतली मी एक रील केलेली आहे त्या मनात पण मी पूर्ण अशी केली नाही. माझं घर मगाशी हनुमंत मंदिराच्या मागे आहे बरोबर. आणि रोहनचा पण आणि ह्या दोघवल्यांचा पण बघा त्याचा होतो. नवीन रस्तो केलेलो हा बघा. मस्तपैकी दूध घेऊन चाललो. बाय बाय. हा पळवा हळू. त्या बारात कमी नाही पण ऍडव्हान्स तुझ्याकडे देऊ आहे. ऍडव्हान्स शिवाय बोल या घरी. मी मगाशी दाखवलेले ते हे आणि आधीचे हे वाजव रे. काय रसाचे वेगळे पैसे. रस त्याचे रस वेगळा नारळाचे वेगळा तर मंडळी मी आता जातो. तुमका जेवण झाला की नाही ह्या दाखवूसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर जेवण चालू आहे. हा पप्पा बाहेर गेले. मी इले समजा की पप्पा वाजले. चला आमचे वाडीतले बुवा त्यांच्या सुकन्याला घेऊन आलेले बालकन्याला घेऊन आलेले तुम्ही दिसू शकता. काय सध्या काय मौसम काय झालं हवामान कशा प्रकारे चालू आहे तुम्ही काय सांगू शकता? हवामान म्हणजे पावसाळा असून सुद्धा या ठिकाणी हां पाऊस पडत नाही. त्याच्यामुळे शेतकरी संकटात आलेला आहे. तरवा पेरलेला आहे परंतु लावणी करण्यासाठी पाणी नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली. त्यामुळे त्या वरुण राजाकडे आमची प्रार्थना आहे की त्यांनी जरा इकडे लक्ष द्यावं आणि जरा पावसाची व्यवस्था करावी.
तर आपण गारानं बी करून घेऊया हो त्या गावड्या पुरुषाच्या गावड्या पुरुषाच्या विनंती आहे हो. बळीराजाला सुखात ठेवा. हे मुंबईवाले जे गावाला ब्राह्मण म्हणण्यासाठी उपस्थित आहे त्यांच्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलू इच्छिता? कारण ते मुंबईला एवढ्या कामाला असून सुद्धा आम्हाला असून सुद्धा त्यांना आवड आहे गावची आणि गावड्या पुरुषावरची श्रद्धा देवावरची श्रद्धा हा मोठा एक भाग आहे. त्या श्रद्धेपोटी ते लोक या ठिकाणी ब्राह्मण भोजनासाठी खास करून उपस्थित राहतात. एका दिवसाची सुट्टी काढून आले. ते तुमचे भाई गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं गॅरेज आहे, त्यांना घेऊन काय 2 शब्द तुम्ही बोलणार असत्याल? म्हणजे आमच्या वाडीचा रणगाड आहे, हो. मोठा आवाज, प्रचंड आवाज, तो 2-2 किलोमीटरपर्यंत लांब त्याचा आवाज. मला हे अतिशयोक्ती वाटेल परंतु घटना सत्य आहे. तर त्याच्या आवाजासाठी तो फेमस आहे. त्याच्या शिव्या रांडेच्या हो. अप्रतिम अप्रतिम आईचा तुम्ही अरे काय? एवढ्या हात सुरात थोडा. गाई घालणारा एक माणूस म्हणजे मी प्रचंड आय लाईक इट दिस मॅ. तर तुम्ही असं मुंबईचे आता हे बघा योगावाले टीचर इथे उपलब्ध आहेत. योगा टीचर गौरव गावकर आपले ते सुद्धा गावावर त्यांचं प्रेम आहे. येतात तिथे कलमं लावली आहेत वरती त्यांच्या जागेत. मग त्या कलमांना खत घालण्यासाठी, कुंपण घालण्यासाठी मध्ये मध्ये ते येत असतात. बसून घ्यावे. आपण जरा सविस्तर चर्चा मुंबईवरून आलेल्या आपल्या विद्यार्थी मंडळातील आपले जे आहेत त्यांच्याशी पण करून घेऊया. तर गोपाळ काय सांगशील आजच्या जेवणाबद्दल? नो कमेंट. तुम्ही आजच्या जेवणाचं भरपूर महत्व आहे म्हणून आम्ही मुंबईवरून गावी आलोय. तेच आता दादा सांगत होता तुम्हाला ती आवड एक निर्माण आहे. आवड ना आम्ही जेवणाची आवड बघतो, बाकी काही नाही. मग मुंबईवरून एवढ्या लांब येण्याची जेवणाची आवड खूप वेगळं. हा दुपारी जेवण ब्राह्मण म्हणजे ते जेवणाची आवड आणि संध्याकाळी मेन कोंबे आहेत ना, कोंबे मटण खाऊ, गावठी मटण खाऊ कमी. सकाळी गोड आणि रात्री तिखट स्वरूपाचं असणार. तुम्ही पेशंट हा. तुम्ही आता जाणार कधी की लगेच संध्याकाळी बसणार? नाही नाही आता उद्या 2 दिवसावर ना परत काय फुकट काय घालता का बघणार, नंतर जाणार. तुम्हाला एक आवड बघूया जेवणाची आवड. जेवणाची आवड आमची महत्वाची. निसर्गाचं सानिध्य निसर्गाचं असं एवढं काय नाही, पण मेन जेवणाची. मेन जेवण. इथे कोण आहे का? नको ना. तुम्हाला काय बोलायचे? तुमचे बंधू इथून आले मुंबईतून, त्याने सांगितलं त्याच्या पलीकडे आमचा विषय काय नाही. तुम्हाला योगाबद्दल काय माहिती द्यायची असेल तर? योगाच आहे. योगा हा हा योगाच आहे. हा. तुम्हाला का कोण आपल्याकडे कशी भेटतात सांगितलं तर? शेवये 12,000 आणि 100. ते विषय अधिक माहिती तेच देते. ए बाबू ते काय म्हणते व्यवसायच टाक, आपली आवड खाऊची आवड. तुम्ही हाक मारला बाकी काय नाही. आजोबा मार. तर आपल्याला दादा तिथे थोडीशी चर्चा करतोय. त्यांची कन्या आहे उपस्थित आहे. फोटो प्रेमा नाही दादा फोटो प्रेमा नाही बघा माझे डायलॉग मारा म्हणजे मी फेमस आहे मेले डायलॉग. एखादी व्यक्तीचा माझे डायलॉग पिक्चराचे डायलॉग मारता विचारतो बाई. हा दादा ए दादा मगाशी म्हटल्यामध्ये आता भाई गावकर इथे उपस्थित आहे. तुम्ही त्यांचा प्रचार मगाशी केला जसे ते उत्कृष्ट प्रकारे गाई घालतात ते तुम्ही सांगितलं. हा त्यांनी 2 हा तुम्ही मग आपल्या मालवण आचरा आणि चिंदरमध्ये ग्रामस्थांना काय सांगू इच्छिता? आई घालून सांगतात. तर 2 शब्द आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. मला खूप आवडेल. ते युट्यूब बंद करतेले तुझं मी सांगलंय. बघा ही आर्या आशिष कोरगावकर. सध्या ही खपरीत जातेस ना तू बाय? काय जाता? खपरीत जातेस ना? खपरीत होय म्हण युट्यूब खपरीत जातेस ना बाय? खपरीत जातेस ना ए बाय? दादा काय सांगशील? मराठी शाळा विचलित होत चाललंय, बंद होत चाललंय. खपरीत जातेस ना तू बाय? तू काय तुझ्यामुळेच बंद होता. काय काय आता सांगणार? इंग्लिश मिडियमचं फॅड तयार झाल्यामुळे
त्याचा परिणाम होतोय आता प्रत्येक पालकाने समजून घ्यायला हवं. आता आम्ही ऊर्जा काय बोलू? प्रकल्प आपल्या कोकणात येतो मुनगेत येतोय ते मुनगेवाल्यांचा विरोध आहे तीव्र तेवढा आमचा पण सगळ्यांचाच विरोध आहे. तुमचा काय विरोध आहे या प्रकल्पासाठी? विरोध आहे तर तुमचा भाई विरोध या प्रकल्पासाठी मंचुरियन तर मंडळी तुम्हाला जर उत्कृष्ट प्रकारे मंचुरियन, चायनीज वेळ, वडापाव, मिसळपाव, उसळपाव आणि घरगुती जेवणाची जर ऑर्डर पण इथे स्वीकारले जाते तर आमच्या बरोबर आचरा मालवण रोडला न्यू इंग्लिश स्कूल आचऱ्याच्या बरोबर समोर गावडे पुरुष हे हॉटेल आहे आणि या गावडे पुरुष हॉटेलचे हे सर्वेसर्वा निलेश गावकर यांची मी तुमच्याशी 2 मिनिटं मुलाखत घेतो. हॉटेलमध्ये कशा प्रकारे जेवण, काय काय मेनू आहे आणि कशा प्रकारे सर्व्हिस आहे सांगा जरा. आवाज तर मंडी तुम्ही बरोबर आचरा टिट्यावर इला तर थंय बरोबर न्यू इंग्लिश स्कूलच्या बरोबर समोर गावडे पुरुष हॉटेल आहे. गावडे पुरुष हॉटेलमध्ये तुमका जर गरम भजी, वडापाव आणि उसळपाव मिसळपाव जर खावचे असतील तर ह्यांच्या ह्या हॉटेलला नक्की भेट द्यावा आणि जेवणाचे पण ऑर्डर हे स्वीकारतात जसे की चिकन, उसळ आणि भाकरी विक्री. तर तुमका काय कॉन्टॅक्ट करूचा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, माका कमेंट करा, DM करा आणि मी तुमचा नंबर पाठवतो. आणि हर्ष लोकेंचं नाव घेतलं तर डिस्काउंट भेटतलो. त्यांच्या नावावर सगळं खात्यावर आम्ही डिस्काउंट जास्त काय गावातून नाही, शेवटी आमका पण परवडा गोवा पण चांगल्या प्रकारे डिस्काउंट देतील असे मी आशा धरतोय. आधी व्हिडिओ होत थांबते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. तुम्ही काय नाही व्हिडिओ बघतो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. छगन काकांची आता आम्ही चेहरा तुम्हाला मी दाखवतोय. मग अशी मी दुकानाचे व्हिडिओ केला त्यावेळी तुम्ही उपस्थित नव्हता, त्यावेळी तुमचे बंधू होते. त्यावेळी मी चेहरा बघून एकदम गोंडूस असा चेहरा आहे आमच्या काकाचा. चला आपण जेवण वाटतो ते बघून यावे. जेवण चालू हा. उपे खीर व्हायच वाढ. हो ही भाजी अशी कशी पण अरे मी डोकं पडत नाही ते फोटो हा? 2च बटाट्याची भाजी कोणी आहे उपे याची भाजी बघ. व्हिडिओ टाकतो ते आमचे बाबू बसला. अगो काय काय आहे जेव हा जेवतलं ना बघा ही मगाची ती लांब अशी ती जवळ लगेच दिसतात ना. अरे बापरे सगळेच बसले. तुका टोमॅटो नाही देवत आहोत आम्ही ब्राह्मण भोजन देवत आहोत प्रतिवर्षाप्रमाणे. प्रतिवर्ष. अच्छा तुम्ही भाजी का नाही घेतली? मला भाजी आवडत नाही. मला भोपळ्याची भाजी आवडते. गोपाळ काका नाही देणार भाजी. ते नको मला भोपळा. हो दे. झाडू मारतायत आपल्याला दिसत आहेत. कधी नाही झाडू मारणारे आज झाडू मारतायत. दादा परत तुझ्याकडे मुलाखती येऊ का? नको ना. किती वेळा तुम्ही झाडू मारतात घरातून? हा रोज मारता? हे आज शाळेत नाही का गेलं? शाळेत सुट्टी आहे. सुट्टी कसली आहे? रजमानीदा नाही मोहरम. कोणी सांगलं? बारक्या तू सांगलं ना काय आज सुट्टी कसली आहे? आज रजमानीदा. रजमानीदा होय ना? होय का? नवीन शो. सॉरी मोहरम. हो डायरेक्ट अफजल खान तो बथाई बसलो. तो कधी नाही मारणार झाडू मारता विचार करतो. ते काही चाललंय सुट्टी कसली रजमानी जावं मग कॅमेरा घेऊन जा. अरे अफजल खान म्हणा. आणि होय हे काय लिहिलेलं तुझ्या ह्याच्या? आधी मी सांगलो माझी बॅटिंग माझी बॅट. वा मग आता आपण खेळाया बॅट आण जा. ना मुडत नाही. उपेंद्र जेवण कसं आहे?
बरी आहे. डाळ कशी आहे? तुका काय आवड? डाळ, भात, भाजी, सोजी, सोलकढी सगळं जेवण अप्रतिम झालेलं आहे. आणि शेंग बी अशी काय गावली तुला? एक नंबर काय एक नंबर. टोमॅटो बी, सोलकढी जरा जास्त घेतली असं वाटतं. झोपशील का जास्त? 6 वाजता यायचं आहे आपल्याला. जेवत नाही सगळे आस्वाद घेतात जेवतो. हो बघा, एका गोडी डाळीने डॉक्टरने सांगितलं गोडी डाळीने भाजीच खाऊ ना रे. गोडी डाळीने भाजीच खाऊक सांगितलेली नाही आहे. भाजी भाजी ते जेवण आवडलं तुका? खरं सांग. बोलतो ना आता. आवडला? काय आवडलं? डाळ आवडली की भाजी आवडली? काय आवडलं? काय आवडलं? तू का बाबू? धनु गेला. तर म्हणजे तुम्ही बघू शकता की हा आमचा गावड्या पुरुषाचं मंदिर आहे. मंदिरची ही बरोबर लेफ्ट साईड आहे बघा. जर मंदिर आवडलं असेल तर एक लाईक तरी करा आणि बायनाला सबस्क्राईब करून ठेवा. दादा कधीचा सफरचंद आता बघून तरी घे. तकडे पाठी मागे गेली आहे. हे आमचे दादा. हे दादा आता तुम्ही बघितलं अशा व्हिडिओचा शेवट टाकत बघलं हर्ष तर बघा सफरचंद वांग्या घेऊन येलो. तर व्हिडिओ तुम्ही बघायला अशा. तर आम्ही आता व्हिडिओची सांगता करूया, समाप्ती करूया सॉरी. तर व्हिडिओ शेवट का बघायला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा. आणि तुम्ही खायनं व्हिडिओ बघता त्यासाठी पण कमेंट करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आज पुरता एवढं. भेटूया नवीन व्हिडिओ. चला.